नमस्कार. इंडी चॅटच्या या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत विनोद कुमार शुक्ल यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पारितोषिकाची. विनोद कुमार शुक्ल हे आज 88 वर्षाचे आहेत. त्यांना खरं तर ज्ञानपीठ पुरस्कार खूप आधीच मिळायला पाहिजे होता, पण आता देर से आहे मगर दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जगामधला अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा नॉबॉकोव पेन पुरस्कार म्हणजे जो अचिव्हमेंट्स फॉर इंटरनॅशनल लिटरेचर असतो तो त्यांना गेल्या वर्षी मिळालेला आहे. आणि विनोद कुमार शुक्ल यांना आपल्या म्हणजे मराठी वाचकांशी त्यांचा जो परिचय करून दिला त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील हे सगळ्यात प्रमुख. आणि त्याच्याशिवाय चंद्रकांत पाटील आहेत, त्यानंतर आमचे निशिकांत ठकार सर आहेत. या लोकांनी खरं तर आणि बाबा भांडे प्रकाश यांनी खरं तर माझ्या अंदाजाने 1995 96 आसपास खरं तर आपल्याला विनोद कुमार शुक्ल यांचा परिचय म्हणजे त्यांच्या साहित्य कृतींचा परिचय मराठी माणसांना करून दिला. विनोद कुमार शुक्ल हे प्रामुख्याने बालकथा म्हणजे बाल साहित्य पण त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्याशिवाय अतिशय उत्कृष्ट कवी आहे आणि कथा आणि कादंबरीकारही आहे. आणि चंद्रकांत पाटील यांचा त्यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आजही आहे. म्हणजे आता अजूनही त्यांचं अधूनमधून फोनवरती बोलणं होत असतं. आणि चंद्रकांत पाटील यांचा परिचय हा विनोद कुमार शुक्ल यांच्यासारखाच खूप मोठा आहे की ज्याला म्हणजे निशिकांत ठकार सरांच्या भाषेत सांगायचं तर कवितेची इंट्युटिव्ह जाण असलेले जे कोणी कमी समीक्षक आहेत महाराष्ट्रात त्याच्यापैकी एक चंद्रकांत पाटील आहेत. आणि त्यांचं केवळ मराठी कवितेवरती किंवा मराठी साहित्यावरती लक्ष नसतं तर जगातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या साहित्याकडेही त्यांचं लक्ष असतं. त्यामुळेच तर हे जे आहे म्हणजे विनोद कुमार शुक्ल यांचा परिचय त्यांनी आम्हाला 1995 करून दिला. त्याच्याही अगोदर पाचच्या ज्या कविता आपण आज मराठी माध्यमांमध्ये खूप गाजतात, विशेषतः सोशल मीडियावरती असतात, परंतु पाचच्या कवितांचा सर्वप्रथम मराठी अनुवाद हा चंद्रकांत पाटील यांनी केलेला होता. त्यानंतर आपण हे बघितलं कोणतं तमस ही जी सिरियल गाजली त्या तमस या कादंबरीचाही अनुवाद चंद्रकांत पाटील यांनी केलेला होता. नामदेव ढसाळ यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद हा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यामुळे नामदेव ढसाळ हे देश पातळीवरती पोचण्याचं हे महत्वाचं कारण चंद्रकांत पाटील यांनी केलेला अनुवाद आहे. आणि त्याच्याशिवाय नामदेव ढसाळ यांच्या थोरवीला काय हा मुद्दाच नाही आहे. पण एकंदर म्हणजे माझं तर असं आहे की चंद्रकांत पाटील यांनी कोणतं पुस्तक सांगितलं की तरच मी वाचतो. म्हणजे माझा एकदम साधा मुद्दा असतो, निवडीचा निकष असतो. चंद्रकांत पाटलांना विचारायचो. आणि बऱ्याचदा मला अनेक पुस्तकही चंद्रकांत पाटलांकडूनच मिळाले. म्हणजे युval नोआ हरारीचं सेपियन्स हे पुस्तक माझ्यानंतर सर्वप्रथम चंद्रकांत पाटील यांनी वाचलं होतं. त्यानंतर ते श्याम मनोहरांकडे गेलं आणि श्याम मनोहरांकडनं माझ्याकडे आलं होतं. तेच असं अनेक पुस्तकांच्या बाबतीत मी सांगू शकतो. परंतु एकंदर साठोत्तरी जी चळवळ होती, साहित्यिक चळवळ, त्याचे जे महत्वाचे जे काय म्हणायचं आधार होते किंवा त्याचे जे कोण शिल्पकार होते त्याच्यापैकी एक चंद्रकांत पाटील आहे. किंबहुना साठोत्तरी साहित्य ही तर किंवा ही संज्ञाच मुळी चंद्रकांत पाटील यांनी मराठी साहित्य विश्वात रूढ केली. अनेकांना ती पटत नाही, तो नंतरचा मुद्दा आहे. तर असे चंद्रकांत पाटील आपल्याला आज त्यांनी वेळ काढला याच्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. मी पण आभार मानतो यासाठी की आहे त्यापेक्षा कितीतरी फुलवून तुम्ही मला परिचय करून दिलेला आहे. मी आधीच म्हणालो होतो की एवढा मोठा मला परिचय करू नका. तर एक तर माझा पहिला प्रश्न असा आहे की विनोद कुमार शुक्ल यांचा आपला केव्हा परिचय झाला आणि साहित्याचं केव्हा वाचन झालं? जवळपास आज 45 वर्षांपासून त्यांचा आणि माझा परिचय आहे चांगलाच. पहिल्यांदा 70च्या दशकामध्ये मी त्यांच्या काही कवितांचे अनुवाद केले. त्याच्यानंतर भारत भवन हे भोपाळचे जे केंद्र आहे ज्याने फार मोठं काम एकूण भारतीय साहित्याच्या परिप्रेक्ष्यात केलेलं आहे, तिथे आमच्या बऱ्याच भेटी झाल्या. त्याच्यानंतर
90च्या दशकामध्ये किंवा 80च्या दशकामध्ये, नेमकं मला आता आठवत नाही, पण साधारण त्या सुमारास विनोद कुमार शुक्ल, मी आणि विष्णू खरे असे आम्ही तिघेजण इंडियन नॅशनल कमिशन फॉर कोऑपरेटिंग युनेस्को या संस्थेवर सदस्य होतो. कल्चरची देवाणघेवाण, सांस्कृतिक देवाणघेवाण याच्या संबंधी काम करणारी भारतातली एक उच्च अशी संस्था होती. तर त्या निमित्ताने आम्ही पुन्हा पुन्हा भेटत असू आणि त्यामुळे आमचे संबंध अधिक दृढ झाले. त्याच्यानंतर मला जे विशेष आकर्षण होतं ते त्यांच्या नौकर की कमीज या कादंबरीबद्दल. ही कादंबरी संभावना प्रकाशनचे अशोक अग्रवाल म्हणून एक कथाकार होते, त्यांनी नव्यानेच सुरू केलेलं होतं प्रकाशन आणि फार चांगली पुस्तकं त्यांनी त्या काळी प्रकाशित केली. त्याने पहिल्यांदा नोकरी की कमीज ही कादंबरी प्रकाशित केली, पण दुर्दैवाने ती फारच लवकर संपली आणि तिची दुसरी एडिशन 7-8 वर्ष याने काढलीच नाही. आणि विनोद कुमार एकदा सहज बोलताना म्हणाले की मला जेव्हा ती कादंबरी मिळाली तेव्हा ते म्हणाले की अरे मेरे पास तो एक भी कॉपी नाही है. तर मी म्हटलं की तुम प्रकाशकाला का नाही सांगत, तर तो म्हणे तू उत्तरही देत नाही आणि काहीही सांगत नाही आहे. मी त्याला फोन केला तर फोन पण घेत नाही. गंमत अशी झाली की ह्या बोलण्यानंतर 1 महिन्याच्या आतच अशोक अग्रवाल आणि त्याचं लग्न झालं आणि तो आणि त्याची बायको हे औरंगाबादला वेरूळ अजिंठा बघण्यासाठी आले. बऱ्याच लोकांना, हिंदीतल्या साहित्यिकांना त्यांनी विचारलं की तिथे काय आहे, म्हणजे कोण आहे तिथे वगैरे. तर बहुतेकांनी त्याला सांगितलं की चंद्रकांत पाटील आहे. म्हणजे मग त्याने माझ्याशी संपर्क साधला आणि माझ्या घरीच तो 2-3 दिवस ते दोघं जण राहिले. तेव्हा हा विषय मी काढला तर तो म्हणाला ऑलरेडी माझी चूक झालेली आहे आणि दुसरी एडिशन मी आता इमिजिएटली गेल्याबरोबर छापतो. आणि दुसरी एडिशन त्याने छापली आणि दरम्यान मला ही कादंबरी मिळाल्यानंतर मी अतिशय आनंदित झालो आणि प्रभावितही झालो. आणि एक साधारण अशी पद्धत होती मित्रांमध्ये की एखादं कुठलंही चांगलं पुस्तक जर एखाद्या वाचनात आलं, उदाहरणार्थ मला असं आठवतं की अशोक शहाणे जेव्हा यायचा तो बरीच पुस्तकं घेऊन यायचा आणि तो हे तुझ्यासाठी आणलंय, रेणूचं एक पुस्तक आणलं होतं त्याने, अगदी वेगळं पुस्तक होतं ते. तर अशी काही काही पुस्तकं जी असत, किंवा एक चादर मैलीसी हे आहे जे मला जेव्हा हाताशी आलं तेव्हा मी त्याच्या एकदम 10 प्रती घेतल्या आणि सगळ्या मित्रांना वाटून दिल्या. असा एक व्यवहार चालायचा. त्यात विनोद कुमार शुक्लांचा होता. ते ठकारांना दिल्यावर त्यांना इतकं आवडलं. त्यावेळी ते सोलापूरला होते, मी औरंगाबादला होतो, काही मीटिंगसाठी वगैरे आले असते. ते म्हणाले की, मी म्हटलं की, ते म्हणाले की तू काय करणार आहेस याचं? तर म्हटलं मला त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. तर ते म्हणाले नाही मी अनुवाद करणार आहे. म्हटलं करा, काय हरकत नाही, माझ्यापेक्षा तर निश्चितच तुम्ही चांगला कराल. आणि सरांनी तो अनुवाद केला. अनुवाद केल्यानंतर मी अतिशय उत्तेजित होऊन मग आम्ही बाबा भांडे, आमचे तरुण मित्र, म्हणजे तसे विद्यार्थी पण समजा मित्र, त्यांना एक प्रकाशक म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही काही मित्र प्रयत्न करत होतो. आणि बाबाही अगदी ते व्यवस्थितपणे ऐकत असे. तर त्याला म्हटलं, बाबा ही एक अतिशय महान कादंबरी आहे आणि तू लगेच ही ठकारांनी अनुवाद केला हे कर. त्याने लगेच ती छापली. एक मिनिट जरा मला एक विचारायचं, याच्यामध्ये ही महान कादंबरी का वाटली? एक त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे त्यावेळी 2 गोष्टी होत्या. एक तर मध्यमवर्गीय संवेदना किंवा संवेदनशीलता ज्याला म्हणू, ती स्वामी आणि मृत्युंजय आणि बटाट्याची चाळ वगैरे अशा कादंबऱ्यांनी खूपच, त्या कादंबऱ्यांनी म्हणजे साहित्य कृतींनी
खूपच अगदी डोक्यावर घेतलेली. ते आजही त्यात फारसा फरक पडलाय असं मला वाटत नाही. पण जो फरक पडला तो कोसला आल्यामुळे आणि भाऊ उपाध्यायच्या कादंबऱ्यांकडे लक्ष वेधल्यामुळे. आणि याच्यामध्ये ह्या सगळ्यांची भूमिका जी होती ती सामाजिक वास्तववादी होती. विशेषतः कोसला मध्ये पण एक सामाजिक वास्तववाद आहे, पण तो अंडर करंट आहे. पण पुढे नेमाडेंच्या ज्या कादंबऱ्या आल्या त्याच्यात तो फारच म्हणजे बऱ्याचदा तर तो बटबटीत वास्तववाद वाटावा इतका म्हणजे उथळ आहे समजा. तर सामाजिक वास्तववादाच्या पलीकडे आपण जातच नव्हतो. तेव्हा मग माझ्या असं लक्षात आलं की काहीतरी वेगळ्या प्रकारची संवेदनशीलतेमध्येच माणसांचा फरक पडेल किंवा जगण्याच्या दृष्टीमध्ये बघण्याची काहीतरी हे होईल. त्याच्यासाठी विनोद कुमारांची ही कादंबरी फारच प्रसिद्ध होती. आता विनोद कुमारांचं असं होतं की ते फार पूर्वीच गजानन माधव मुक्तिबोधांच्या संपर्कात आले होते आणि त्यांनी आपल्या काही कविता त्यांना दिल्या होत्या आणि त्याच्यावर मत व्यक्त करण्यासाठी त्यांनी विचारलं. पण बरेच दिवसांनी मुक्तिबोधांनी काहीच उत्तर दिलं नाही आणि त्यांना वाटलं की मुक्तिबोधांना एकतर त्यात रस नसावा किंवा आपल्या कविता एवढ्या चांगल्या नसाव्यात. पण एक दिवशी असं झालं की मुक्तिबोधांनी श्रीकांत वर्मा यांना तो बंच कवितांचा पाठवला आणि त्यांना असं सांगितलं की हा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण हा पुढे चालून फार मोठा साहित्यिक होणार आहे, कवी आणि लेखक. मुक्तिबोधांच्या पत्रांचा जो खंड आहे त्याच्यामध्ये हे पत्र आहे. आणि मग मला असं वाटलं की खेड ह्याचं रूप जे आपल्याला प्रेमचंदमध्ये दिसतं किंवा फणीश्वरनाथ रेणूंमध्ये दिसतं त्याचा पुढचा टप्पा हा विनोद कुमारांच्या कादंबऱ्यांमध्ये आणि विशेषतः नौकरी कमीज ही मी स्वतः सर्वात चांगली कादंबरी मानतो त्यांची, त्याच्यात आहे. मुक्तिबोधांचे आणि त्याच्याविषयी मी फार सविस्तर लिहिलेलं आहे तौलनिक असं की मुक्तिबोधांचा किती परिणाम आहे यांच्यावर. तर मुक्तिबोध यांनी पूर्ण पचवलेला आहे. मुक्तिबोधांचा विलक्षण प्रभाव यांच्यावर आहे, पण मुक्तिबोधांसारखी कविता यांनी कधीही लिहिली नाही. यांनी स्वतंत्रपणे आपला मार्ग चोखाळला. म्हणजे मूल्य त्यांची तीच आहेत. मानवता हे मूल्य तर दोघांचंही आहे, पण मुक्तिबोधांमध्ये आपल्याला असं दिसतं की ते फार स्पष्टपणे आणि अशा उघडपणे ते बोलत असतात या सर्व गोष्टींकडे. विनोद कुमारांच्या मध्ये उघडपणे असं काही येत नाही. ते सगळं संयत असतं आणि ते थोडस दबलेलं असतं. फक्त मला असं वाटतं की त्यांची जी बांधिलकी आहे डाव्या विचारांची ती कुठेही आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, पण तिच्या आत जो एक स्तर आहे अंतस्तर त्याच्यावरून आपल्या सहज लक्षात येते की हा माणूस डाव्या विचारांची आहे. फक्त विनोद कुमार शुक्लांची एक कादंबरी जी आहे नोकराचा सदरा का नौकर की कमीज पहिलीच कादंबरी आहे आणि ह्या कादंबरीमध्ये फक्त एका ठिकाणी त्या कादंबरीचा जो नायक आहे, नायक त्याला म्हणता येणार नाही पण तो जो आहे कोणी मुख्य पात्र, तर ते त्याचा एक फार मोठं स्वगत आहे. त्याच्यामध्ये इंडिकेशन याचं आहे की ते बांधिलकीचं स्वरूप आहे. एरवी ते अतिशय दबलेले संयत सौम्य स्वरूपाचे आणि थंडपणे लिहिणारे आहेत. आता आणखी एक वैशिष्ट्य असे की जेव्हा तुम्ही आधुनिकतेच्याकडे जाता तेव्हा आधुनिकतेचं एक लक्षण हे उपहास आणि उपरोध हे आहे.
आपल्याला असं दिसेल की शुक्लांमध्ये शुक्लांमध्ये मुळीच ह्या गोष्टी नाहीत. एक गमतीदार गोष्ट विनोद कुमारांनी मला सांगितली होती की तेव्हा ते यांच्या कविता वाचून त्यांनी मत दिलं फार उशिरा. हा, तेव्हा ते म्हणाले तुझ्या कविता खूप चांगल्या आहेत, पण मला असं वाटतं की तू प्रेम कविता का लिहित नाहीस. बर एक फार गमतीदार गोष्ट होती. प्रेम कविता यांनी केलेल्या नव्हत्या, पण माझ्या नंतर असं लक्षात आलं की खूप काळानंतर की ह्यांनी जे प्रेम केलं ते अखंड अशी, ज्याला मी शास्त्रामध्ये मॉलिक्यूल टू मॅन असं म्हणतो, किंवा अणुरेणूपासून मानवापर्यंत जी एकसंधता आहे, त्यातल्या सगळ्या चराचरांवर ह्याने विलक्षण प्रेम केलेलं आहे. त्यामुळे ह्यांचा निसर्ग याच्याशी ते इतके एकरूप झालेले आहे की आपण वेगळे आहोत ही भूमिका त्यांच्यामध्ये नाही. म्हणजे त्यांची एक अशी कविता मला आठवते, ती अगदी जुनी कविता, की मी बस स्टॉपवर थांबलेलो होतो बसमध्ये आणि पाऊस आलेला होता. नंतर बस आली आणि मी आत शिरलो, तर माझ्या मागोमाग पाऊस आला का म्हणून हे मी बघितलं. तर मग नंतर माझ्या लक्षात आलं की पावसाला बसमध्ये यायची बंदी आहे. म्हणजे इथे पाऊस हा त्याला ते एकदम चेतनामय स्वरूप देतात. त्याच्यामध्ये त्यांचं हे पण आहे, ते एका कवितेत असं आहे ना की बस आली, मी बसमध्ये, मला वाटलं मी थांबलो की झाड आधी जाऊ दे म्हणून, पण झाड गेलं, पेट अंदर नाही जा सकता, असं पण आहे की त्यांच्या. आता एकतर हल्ली काय झालेलं आहे की खूप खूप विनोद कुमारांवर लिहून आलेलं आहे. त्यांनी स्वतःही आपल्याबद्दल बरंच सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की त्यांची जी जीवनदृष्टी आहे ती इतर सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. दुसरं असं की मला ठकारांनी त्यांचे केलेले अनुवाद का महत्वाचे वाटतात, तर त्या ठकारांमध्ये आणि त्यांच्यामध्ये एक साम्य आहे की दोघेही आपल्याला स्वतःला एक खाली आहोत आपण असं समजतात. म्हणजे त्याला सबऑर्डिनेट पोझिशन जी असते अशा पद्धतीची भूमिका दोघेही घेतात. दोघेही असर्ट करत नाही, त्यांच्यामध्ये आक्रोश किंवा असं हे नाही आहे. शांत दोघांचाही स्वभाव अतिशय जवळ जुळतो. म्हणजे दोघांचंही वर्तन आणि दोघांची एकूण जगण्याची पद्धत ह्याच्यामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळे मला ते असं वाटतं. त्यांची दुसरी कादंबरी जी आहे ती दीवार में खिडकी, हा, तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. आणि आता पहिल्या कादंबरीचं यांनी केलेलं असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की ह्याही कादंबरीचा तुम्ही करा अनुवाद, तर त्यांनी केला. या दोन कादंबरीविषयी एकदा मी सुहास कुलकर्णी जो अनुभवचा आहे त्यांच्याशी चर्चा करत होतो. त्यांच्या त्या फार आवडत्या कादंबऱ्या होत्या, हे बघून मला आश्चर्य वाटलं. तर मग मी त्यांना म्हटलं की अरे मग तुम्ही तिसरी कादंबरी पण करा ना. मग त्यांनी तिसरी कादंबरी जी आहे की खिलेगा तो देश, म्हणजे फुलेल तेव्हा बघू अशी, त्याचाही समकालीन प्रकाशनानं केलेला आहे. कोणी केलाय तो? ठकारा सगळे. आणि नंतर एक बाल कादंबरी आहे, तिचा पण ठकाराने अनुवाद केलेला आहे. ती पण त्यांनी त्यातले एक दोन प्रकरणं छापली, पण नंतर थोडासा काहीतरी आठवतं आपले दीवार में एक खिडकी होती थी, ते मी जेव्हा वाचलं तेव्हा मी सत्यदेव दुबेंनी मला भेटायला बोलवलं होतं. मी दुबेंना भेटायला गेलो होतो. काय वाचतोयस म्हटलं, हे वाचतोय. जोरसे पढो जरा, जोरसे पढो जरा. दुबेंना मी मग त्यांनी मग घेतलं आणि तेव्हा हा आला आपला चेतन दातार. तर चेतन दातार ते म्हणाला हो ऐसे लिखते है डायलॉग, पढो जरा. मग चेतनला त्याने, चेतन वाचत असताना दुबे म्हणजे जसं चमत्कारिक होते ना. दुबे ते वाचत असताना आता इथे दोन वाक, श्वास घे, श्वास सोड, असं ते म्हटलं. हे का हा, त्याच्यामुळे आपल्याला कळेल त्या भाषेची ताकद जी आहे ती. म्हणाला ती मोठ्याने ऐकल्यानंतरच कळते म्हणाला, असं बोल.
ते ही जी कादंबरी आहे याची दीवार मेकडी नाही पहिले नौकर के खमीस, नौकरकीचं हिच्यावर एक अतिशय सुंदर सिनेमा काढलेला आहे याने मणिकौल. मणिकौलने. आणि मणिकौलला एक साहित्याचा फार चांगला असा एक चांगली अशी संवेदनशीलता आहे. त्याने मुक्तिबोधांच्या एका कथेवर आणि कवितेवर एक आधी चित्रपट तयार केलेला होता. तो अर्थात बराचसा विवादित स्वरूपात राहिला, पण ह्या कादंबरीमध्ये त्यांनी केलेला चित्रपट, आणि तो तर चांगलाच होता. दुसऱ्याही कादंबरीवरची त्यांनी पटकथा लिहिली होती. पटकथा लिहिली होती ती, पण तो मध्येच हे गेल्यामुळे त्यांनी ती त्याच्या मुलीला देऊन टाकली आणि सांगितलं की या माझा अधिकार नाही, हे तू काही कर, त्याचा मी काही करणार नाहीये. आणि मी त्यावेळी चंद्रकांत कुलकर्णी मला माझ्याकडे म्हणजे एकदा मला विचारत होता की मला काहीतरी चांगल्या हे सांगा. तेव्हा मी त्याला दीवार में खिडकी रहती हे सांगितलं होतं. त्याने ते खूप त्याला आवडली, पण तो म्हणाला ही करायला फार अवघड आहे. तर दरम्यान मग नौकर के कमी झाले आणि मग त्यानंतर त्या कादंबऱ्यांचं विशेष महत्व होलं. पण मला एक गंमत वाटते की आपली सेन्सिबिलिटी मराठी माणसांची कशी आहे की त्या काळात ग्रामीण साहित्याचा फार दबदबा होता. आणि नौकर की कमीचा अनुवाद केल्यानंतर जो की त्यांचा संबंध जग जे आहे ते सर्वसामान्य माणसांशी संबंधित आहे विनोद कुमारांचा, आणि तोच केंद्रस्थानी त्यांच्या. म्हणजे मी लिहिताना असं लिहिलं तरी असलं तरी तो एक कनिष्ठ मध्यम वर्ग असं म्हणता येईल. मध्यम वर्गाचा एक खालचा हे आहे तो. तर मी असं म्हटलं होतं की कॉमन मॅन जो आहे यांचा आपला व्यंगचित्रकार होते आर के लक्ष्मण. तर लक्ष्मणचा कॉमन मॅन आणि ह्यांचा कॉमन मॅन विनोद कुमार शुक्ला यांच्यामध्ये काहीतरी एक नातं आहे आणि तोच कॉमन मॅन. पण आर के लक्ष्मणांचा कॉमन मॅन हा अतिशय व्यंग तयार करतो, विनोद यांचा करत नाही. एक अनुकंपा तयार होते मानवाविषयी, फार मोठा एक आत्मीयता त्याच्यातून निर्माण होते, माणुसकी. पण गंमत अशी की विनोद कुमार शुक्लांनी फारसं काही वाचलेलं नाही. म्हणजे आपल्याकडे जसं श्यामच्या बाबतीत तो श्याम मनोहरांच्या इथे सगळं अंतस्फूर्त आणि स्वतः विचार केलेला असायचा. यांचं विनोद कुमारांचं कुठलंही साहित्य हे ऑटोबायोग्राफिकल नाहीये, आत्मचरित्रात्मक नाहीये. त्यामुळे त्यांना आपल्या कल्पना विश्वातून संबंध ते उभं करावं लागतं, आणि कल्पनेतून उभं केलेलं जे जग आहे ते खऱ्या खुऱ्या जगापेक्षाही जास्त म्हणजे शक्तिशाली असतं. ती शक्ती विनोद कुमारांनी मला नाही वाटत कोणता इकडचे लेखक वाचले. ते तर हिंदी सोडून काहीच वाचत नव्हते. ते फक्त हिंदीच वाचले. एक गमतीदार प्रसंग जो सगळ्यांनाच माहित असेल की त्यांना एकदा अलीकडेच 2-3 वर्षापूर्वी जयपूर फेस्टिवल मध्ये बोलावलं. जयपूर फेस्टिवल हा उच्च वर्गातला एक फार मोठा साहित्यिक अनुभव आहे आणि उत्सवही आहे. तर तिथे त्यांना बोलावल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एक फार भली मोठी रांग लागलेली आहे आणि प्रत्येकाच्या हातात एक पुस्तक आहे. आणि त्याने विनोद कुमार हे अतिशय निर्मळ पारदर्शी पण त्यापेक्षा जास्त निरागस आहे. त्याने विचारलं काय कशासाठी लोक उभे आहेत आणि यांच्या हातात काय आहे. तर त्यांना असं सांगितलं की हे एक लेखक इथे आहेत आणि त्या लेखकाचं एक कादंबरी कोएट्सी माझ्या आणि त्याच्यावर सही घेण्यासाठी हे लोक. त्यांना भयंकर आश्चर्य वाटलं की असं पण असतं जगात. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं त्यावर. आणि त्याच्यानंतर त्यांना जी प्रश्न विचारले गेले आणि त्यांची जी उत्तरं दिली ती इतकी
कुतूहलपूर्ण निरागस अशा स्वरूपाची, पारदर्शक स्वरूपाची आणि माणसाचं एक स्वच्छ निर्मळ असं रूप सांगणारी होती. मला जो आश्चर्य वाटलं ते असं की मी अतिशय उत्साहामध्ये बाबा भांडला सांगितलं की ही कादंबरी तुझ्याकडचे जे तुझे परिचित ग्रामीण साहित्यकार आहेत त्यांना मुद्दाम वाचायला दे की खेळ काय आहे. त्यांनी ती दिली आणि एकजात सगळ्या ग्रामीण लेखकाने सांगितले की अशी कुठे कादंबरी असते का. बरोबर बापरे. आणि त्यांनी ती धिक्कारली. ओ अशी कादंबरी कुठे असते का म्हणे. म्हणजे मला यांची अभिरुची जी आहे तिच्याविषयी फारच धक्का बसला की हे काय काय स्वरूपाची आहे. आणि ही त्या पण असं शक्य आहे का की काही इंग्रजी न वाचता म्हणजे त्यांना तर आता नॉबुकॉफ पेन पुरस्कार म्हणजे जो अचिव्हमेंट इन इंटरनॅशनल लिटरेचरचा आहे हा कसा काय मिळतो. म्हणजे ते म्हणजे तोच मला प्रश्न नाही विचारायचा आहे. यांच्या काही कथा या काही लोकांनी उदाहरण म्हणजे अरविंद कृष्ण मेहरोत्रा याने इंग्रजीत अनुवादित केल्या आणि अमेरिकेतल्या अतिशय उच्च दर्जाच्या वाङ्मयीन नियतकालिकामध्ये त्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यांना फार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे विनोद कुमारांचं पाश्चात्य वाङ्मयामध्ये एक विशिष्ट स्थान निर्माण झालं. आणि असं म्हणतात ना की तुम्ही जोपर्यंत आपल्या स्थानिक भागामध्ये पूर्णपणे गुंतलेले नाहीत तोपर्यंत तुम्ही स्थानिकतेमधून सुटून वैश्विक होऊ शकत नाहीत. आणि ते या बाबतीत झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही असं म्हटलं की ते काहीही वाचलेलं नाही आणि असं कसं शक्य आहे. तर ते त्याच वेळी शक्य आहे की जेव्हा तुमची एक निश्चित जीवनदृष्टी तयार झालेली आहे आणि तुमची खूप खोलवर कमिटमेंट आहे साहित्याची. आपल्याकडे बहुतेक साहित्यिक हे अर्धवेळ साहित्यिक असतात. विनोद कुमार मात्र पूर्णपणे 100% साहित्यामध्ये योगदान देताच असतं आणि ते सतत त्यांच्यामध्ये तोच विचार चालू असतो. म्हणजे मला वाटतं की मराठीत असे दोनच लोक असतील म्हणजे मला माहिती असतील बरेच जण. एक श्याम मनोहर आणि एक अरुण कोलटकर आहे. अरुण कोलटकर. बाकी लोकांचं मला बद्दल मला जरा शंका वाटते. अर्थात हे वादग्रस्त असू शकेल. कवितेबद्दल सांगायचं झालं तर त्याच्या छोट्या छोट्या कविता ज्या आहेत अत्यंत मार्मिक आणि भिडणाऱ्या कविता आहेत. आत एकदम हृदयाला स्पर्श करतात. त्याचं कारण असं आहे की त्यांची सबंध शक्ती जी आहे ती भाषा वापरण्यावर आहे. आणि हिंदी कवितेला फार मोठा असा एक मोठी परंपरा आहे 100 वर्षाची. भारतेंदू हरिश्चंद्र पासून जे खडीबोलीची सुरुवात झाली 20व्या शतकाच्या सुरुवातीला आणि एकदम 21व्या शतकापर्यंत 100 वर्षाची परंपरा आहे. एवढी परंपरा असताना एक भाषेला पूर्णपणे हे वाकवणं, भाषेला एक वेगळं हे देणं हे अतिशय अवघड काम आहे. आणि हे मला वाटतं हिंदीमध्ये फक्त 2 जणांनीच केलेलं आहे, विष्णू खरे आणि विनोद कुमार शुक्ल. त्याच्यामध्ये एक आहे पण हिंदीमध्ये कोणतंच मोठं लिटरेचर नाही आहे ना. हिंदी तसं म्हटलं तर फारच नवी भाषा आहे. आणि नाही असं हो आजची जी हिंदी आपण सध्या ज्या हिंदी भाषेत लिहिलं जातं ती जी हिंदी आहे की याच्यामध्ये कुठचंच थोर साहित्य नाही आहे. म्हणजे तुलसी रामायण आपण म्हटलं तर ते ह्या हिंदीत नाहीच आहे. या अर्थाने मी खडी बोली म्हणजे हिंदीची अवस्था अशी आहे की हिंदीमध्ये 5 बोली भाषा आहेत. पूर्वी त्यातली खडी बोली ही भाषा होती. खऱ्या भाषा नाही, खडी बोली ही एक बोली भाषा होती आणि मुख्य ह्या बोली भाषा ब्रजभाषेच्या उपभाषा. अच्छा.
पण भारतेंदू हरिश्चंद्र नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की ब्रजभाषा ही बोली झाली आणि मुख्य भाषा हिंदी झाली आणि तिला खडी बोली म्हणतात. आणि खडी बोलीमध्ये फार मोठे मान साहित्यिक हो, होते. खडी बोली ब्रज भोजपुरी यांच्यामध्ये मोठेच आहे. नाही नाही खडी बोलीमध्ये सगळ्यात मोठे साहित्यिक झाले जे प्रेमचंद झाले. म्हणजे प्रेमचंद पण त्यांनी ते आधुनिकच हे आणलंय. हा, पण 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच त्यांचं हे आलेलं आहे ना. म्हणजे पूर्वी तर उर्दूत लिहायचे, पण 1930 नंतर हो, पण आता म्हणजे फणीश्वरनाथ रेणू घेतलं तर फणीश्वरनाथ रेणू यांची महिला आचार प्रसिद्ध झाली तेव्हा ही हिंदी कादंबरीच नाही असाच लोकांनी त्यावेळेला आक्षेप घेतला होता की ती हिंदी भाषेतच नाहीये. नाही, आपल्याकडे जसं बोली भाषेला थोडासा पूर्वी विरोध झाला, पण बोली भाषा ह्याच खऱ्या सजीव संपन्न भाषा असतात आणि त्या मुख्य भाषेला तुमच्या सतत त्याच्यामध्ये भर घालत असतात. त्यामुळे बोली भाषांचं हे वेगळं आहे एक सामर्थ्य. दुसरं असे की बोली भाषेला लय असते, पण आपल्या ज्या प्रमाण भाषा असतात त्यांना लयच नसते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही भाषा वापरता कशी. आणि विनोद कुमार शुक्ल यांचं हेच वेगळेपण आहे की त्यांनी अनुभव जो आहे तर त्याला भाषेच्या द्वारे जे व्यक्त केलं त्याच्यामध्ये भाषा ही अनुभवावर मात करते आणि तरीही ती प्रत्यक्ष तुम्हाला खोलवर ते जाणवतं. असं कसं झालं की त्यांचं साहित्य म्हणजे त्यांच्या म्हणजे आत्मवृत्तपर कसं नाही. नाही, स्वतःबद्दल त्यांनी खूप असे मुलाखती दिलेल्या आहेत. आणि नाही, पण साहित्य जे कथा कादंबऱ्या आहेत त्या अशा त्याच्यावरती का नाही आधारित नाही, याचं आत्मवृत्तात्मक नाही आहे. याचं कारण असं आहे की तुमचं जग जर खूप विशाल असेल आणि तुमची जीवनदृष्टी अतिशय व्यापक असेल तर तुम्ही स्वतःला समोरच्या विश्वात विरघळून टाकता आणि त्यामुळे आत्मकथात्मक रूप त्याला येत नाही. दुसरं असं आहे की तुमच्यामध्ये विलक्षण अशी कल्पनाशक्ती आवश्यक आहे आणि कल्पनेतून निर्माण केलेलं जीवन जे आहे ते अधिक प्रभावी असतं आत्मवृत्तापेक्षा. आत्मवृत्तात्मक नोकर की कमी से पूर्णपणे कल्पनेतनं निर्माण केलेलं आहे. पूर्णपणे कल्पना. म्हणजे श्याम मनोहर ही आहेच ना उदाहरण की ज्यांनी एक ओळ ही आत्मचरित्रात्मक लिहिलेली नाहीये आणि त्या अतिशय महत्वाच्या आहेत. तसंच विनोद कुमारांचं पण आहे. ही धक्का करायला म्हणजे थक्का झालो मी. ते नोकर की कमीच वाचली आणि तेव्हा त्यांनी ज्या वर्गांचं साधन केलंय की ते भाडेकरू असतो, तो भाडेकरू म्हणजे त्याचा जो न नायक आहे तो एक भाडेकरू म्हणून राहतोय, तो एका सामान्य कार्यालयात सरकारी कार्यालयात. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की विनोद कुमारांची कादंबरी किंवा गद्य जे आहे ते मॅजिक रिअलिझमच्या जवळ जाणार आहे, पण मला असं वाटतं की तसं नाही आहे. त्यांची कल्पनाशक्तीच इतकी विलक्षण आहे की रिअलिझम म्हणतात आता सगळेजण ते आता बरंच पद्धत आहे. त्या पलीकडे काही कोणी याच्यावरती काही नीट स्टेटमेंट केलं तर बोलता येईल. असं कोणाला वाटत नसेल तर वाटलंय आणखीन काय बोलणार. पण नाही, पण आता ही जी विनोद कुमारांना पण सुरुवातीला एवढी ही मिळाली नाही, हळूहळू होत गेली. आणि आता मात्र प्रत्येकाच्या तोंडी विनोद कुमार शुक्ल असतो. आणि गेल्या हे जे पुरस्कार मिळाला कुठला ज्ञानपीठ, याच्यानंतर सगळ्यांनी त्यांच्याविषयी लिहायला सुरुवात केली. पण नोकर की कमी झाली तिचा काही उठाव नाही झाला. नंतर साहित्य अकादमी तर्फे हे आलं दीवार त्याचं काही झालं नाही. पण दीवार में खिडकी होती मध्ये पण सरळ दिसतो मॅजिक रिअलिझम. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दिसतोच तो मॅजिक रिअलिझम. ती खिडकीच मुळात मॅजिकल आहे. नाही, पण तो अतिशय देशी आहे. हो, त्याच्यावर असं कुठलाही प्रभाव नाही आणि त्यामुळे मला विलक्षण असं ते. पण त्याचं एक आहे ना की ते त्या म्हणजे जो काही वास्तववादाचा जो एक आग्रह असतो की वास्तववादाचा जो एक
बुद्धिनिष्ठेचा, विज्ञान निष्ठेचा आग्रह असतो तो त्यांनी सहजपणे धुडकावलेला आहे त्याच्यामध्ये. हे मॅजिक रिअलिझमचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे. तो कुठून आलेला नाहीये, तो काही कोणी नाही, देशी आता आपली तर आपण जर आपल्या उगमाकडेच गेलो तर आपल्याला सगळं दिसेल की ते सगळं मॅजिक रिअलिझमच आहे. म्हणजे सगळं पुराणच मॅजिक रिअलिझम आहे. त्याने तो अचूकपणे आणलाय आणि तो असा इतका सुंदर आणलाय. नाही, पण विनोद कुमारांचा जो आहे त्याच्यावर कुठलाही प्रभाव नाही. नाही नाही हो, हे मात्र खरं. आणि ते त्यांच्या जीवनदृष्टीतून, कल्पनेतून आणि जीवन विवेकातून आलेलं आहे. पण असे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आणखीन कोणते लेखक असतील की जे फक्त आपल्या कल्पनेतूनच आणतात आणि याच्यामध्ये आत्मवृत्तपर असं काही फिक्शन नाहीये? असं तर काही सांगता येणार नाही, पण दुसरी एक चालणारी गोष्ट मी अशी सांगतो, वेगळी गोष्ट की जे मराठीत फारसं दिसत नाही, की हिंदीमधले जे उत्कृष्ट किंवा वरच्या दर्जाचे मौलिक ज्यांनी लिहिलेलं आहे असे कवी आहेत, त्याने त्याच दर्जाच्या कथा पण लिहिलेल्या आहेत. आणि ह्याची परंपरा मोठी आहे. म्हणजे निरालाने अतिशय उत्कृष्ट गद्य लिहिलं आहे, नागार्जुननं लिहिलेलं आहे, त्रिलोचन शास्त्रीनं लिहिलं आहे, मुक्तिबोध तर गजानन माधव मुक्तिबोध तर सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्याचं. रघुवीर सहाय यांनी लिहिलेलं आहे, अतिशय चांगलं कथा लिहिलेल्या आहेत. आणि अगदी अलीकडे बोलायचं झालं समकालीन ह्याच्यातच, तर कवितेमध्ये आणि कथेमध्ये विशेष प्रावीण्य असलेला माणूस म्हणून मला असं वाटतं की कुमार अंबुजचं नाव घेत आहे. त्याचे कथा संग्रह आणि कुमार अंबुजचा संग्रह जेव्हा वाचला विनोद कुमारांनी, तेव्हा त्यांनी असं विधानच केलं की अलीकडे जे काही लिहितात त्यातला सगळ्यात माझा आवडता कथाकार हा आहे. आणि जेव्हा जेव्हा मी प्रवासाला जातो तेव्हा तेव्हा यांचं कथासंग्रह घेऊन जातो आणि वेळ मिळाली की पुन्हा पुन्हा त्यांच्या कथा वाचत असतो. तर ही अशी परंपरा आपल्याला मराठीत नाही दिसत. म्हणजे एखाद दुसरा नेमाडे असेल किंवा अरुण कोलटकर असेल, बाकी आपल्या लोकांनी निबंध लिहिली, लघुनिबंध, ललित निबंध, ज्याला काही फारस म्हणजे जे अगदी या परिघावरचे आहेत फार ओल्ड स्कूल आहे. लघुनिबंध किंवा ललित निबंध हे ओल्ड स्कूल आहे तसं म्हटलं तर. पण विनोद कुमारांच्या कथा इतक्या अप्रतिम कथा आहेत. त्यांची मला वाटतं महाविद्यालय ही कथा अतिशय श्रेष्ठ कथा आहे. हिंदीच्या जर 10-15 कथा श्रेष्ठ कथा जर काढल्या तर महाविद्यालय निश्चितपणे त्याच्यात येईल. म्हणून महाविद्यालयाचा पण अनुवाद मी रमेश रावने करून घेतला होता. त्याचं आपण ते पुस्तक काढलं, पेड पर कमरा. त्यावेळेला आले होते विनोद कुमार शुक्ल, माझी त्यांची तेव्हा भेट झाली. ते दादरला आपण दादरला विष्णू खरे पण होते. लोकसाहित्य लोकवाङ्मय आणि यांचा साकेत प्रकाशन बाबावण यांचा एक सप्ताह तिथे केला होता. आणि त्याच्यामध्ये एक दिवशी याचं पुस्तक प्रकाशन लोकवाङ्मयाचं, दुसऱ्या दिवशी साकेतचं, असं मी आणि प्रकाश आम्ही दोघांनी ती प्लॅनिंग केली होती. तर त्यावेळी ह्या विनोद कुमार शुक्ल आलेले होते. त्यांचं या पुस्तकाचं प्रकाशन कादंबरीचं विष्णू खरेने केलं होतं. तेव्हाच पेड का कमराचा पण दोन्ही एकच वेळ, लवकर की कमी पेड पर कमरा बरोबर अनुवाद जे आहेत. एक तरी सुद्धा त्यांना त्या काळी मिळाय पाहिजे तेवढं हे नाही मिळालं. इव्हन आत्ता सुद्धा सुहास कुलकर्णीला मी विचारलं की अनुभव आले, कारण नंतर ती कादंबरी संपल्यानंतर दुसरी आवृत्ती मी अनुभववाल्यांना दिले. तर ते नाबोकाव पुरस्कार मिळाला म्हणून मी सुहास कुलकर्णींना सांगितलं. ते म्हणाले त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं तरी मराठी लोक काय वाचणार नाही. पण महाविद्यालयाचा अनुवाद फार सुंदर केला होता रमेश राऊतने, मला आठवतंय. चांगला केला होता अनुवाद. तर आता हे विनोद कुमार शुक्लांचं बोलत असताना आपण अनेक विषयांना स्पर्श केला, पण मला पुन्हा त्याच विषयाकडे घेऊन जायचं आहे की खरोखर असे मराठीतले असे किती लेखक वाटतात की जे केवळ आपल्या
म्हणजे तुम्ही तर म्हणालात की स्वतःला विरघळून टाकणं त्या समष्टीमध्ये आणि त्या कल्पनाशक्ती वापरून आपली एक जीवनदृष्टी घेऊन एक प्रतिसृष्टी निर्माण करणं, अशी क्षमता असणारे मराठीत कोण आहेत किंवा हिंदीमध्येही? अं, हिंदीमध्ये तर बरेचसे आहेत, पण स्वभाव त्यांच्यामध्ये ज्या एकूण क्षमता दिसतात त्या क्षमतांना मर्यादा आहेत. पण चांगले अतिशय लेखक आहेतच, म्हणजे ज्याला रेडेबिलिटी म्हणतात येईल किंवा वाचनीयता म्हणता येईल असे लेखक तर खूप आहेत. जसं मनोहर श्यामजोशी एक कसब त्यांचं आहे, किंवा यांचं ते काय म्हणतात की कालापानी म्हणून कालाजल नावाचं कालाधन नावाचं शानीची कादंबरी आहे, अतिशय चांगली कादंबरी आहे ती. किंवा राग दरबारीचं तर फारच अगदी जुनी नाही ती, या 60s मधलीच आहेत ते. म्हणजे आता आपण बोलत असताना आत्ताच असं म्हटलं, मराठीमध्ये असे कोणते वाटतात असे समर्थ लेखक की जे खरोखर आपलं अस्तित्व समष्टीमध्ये विरघळून टाकून एक नवी जीवनदृष्टी घेऊन कल्पनाशक्ती वापरून लेखन करतायत असे? नाही, असं मला तर कोणी दिसत नाही. कारण काय, मराठीच्या परंपरा ज्या रूढ केलेल्या गोष्टी आहेत त्या इतक्या खोलवर आत गेलेल्या आहेत की त्याच्यातून बाहेर येऊन आपली संबंध कल्पनादृष्टी वापरून आपली जी भूमिका आहे जीवनाबद्दलची ती ठामपणे मांडता येईल असं कोणी फारसे लेखक मला सापडत नाहीत. पण मला वाटतं अलीकडे काही आहेत. कृष्णात खोत हा बरा एक मला वाटतो. राजन गवस्तर आहेच आहेत, तो चांगलाच लिहितो. आणि श्यामचा तर प्रश्नच नाही, मी तर सर्वात महत्वाचा लेखक श्यामलाच मानतो मराठीमध्ये. आणि बाकी मग परंपरेत जे आहेत तेच परंपरेतलं संचित घेऊन लिहिणारे लोकच आहेत. मराठीमध्ये ज्ञानपीठचं आता आता कोणाला? मला असं वाटतं की जसं मी म्हणजे हे मी सांगायचं असलो की जेव्हा ही बातमी आली ज्ञानपीठाची तेव्हा मला काही विशेष आश्चर्याचं वाटलं नाही. की एक तर मला त्याची फंक्शनिंग माहीत आहे ज्ञानपीठची, आणि दुसरं ते अपेक्षितच होतं. आणि विशेषतः याच्या पार्श्वभूमीला कारण असं झालं म्हणजे की गेल्या वर्षी मला जी काही माहिती मिळाली, कारण आता मी नाही आहे ज्ञानपीठवर, गेल्या वर्षी असं झालं की त्या अध्यक्षाबाई ज्या आहेत त्यांनी अतिशय हे केलं की रामभद्राचार्य यांना द्यावं, संस्कृतचे आहेत आणि त्या काही ऐकेच ना. तेव्हा मग काही लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून गुलजारचं नाव काढलं की तुमचं संस्कृत असेल तर आमचं उर्दू घ्या. आणि तिथे मग जवळपास कॉम्प्रोमाइज झालेलं होतं की ते दोघांचे नाव सोडून द्या आणि विनोद कुमारांना द्या. ओके. पण त्या बाईने काय ऐकलं नाही आणि रामभद्राचार्यला तर त्या सोडायलाच तयार नाहीत. बहुतेक त्यांना काय माहित नाही त्यांचं राजकारण काय होतं काय. पण त्यावेळीच असं जवळपास निश्चित झालं होतं की आता पुढचं विनोद कुमारांनाच मिळेल. आणि तसं 4-5 वर्षापासून विनोद कुमारांचं नाव होतंच. आत्ता मराठीत ज्यांना म्हणजे ज्यांची भूमी तयार झालेली आहे असे एकमेव लेखक म्हणजे महेश एलकुंचवार आहेत. त्यांना मिळायची शक्यता आहे. आणि श्यामला एक मिळायला पाहिजे इतका मोठा तो लेखक आहेच, पण एक विशिष्ट वर्गातर्फे त्याला नेहमी दुर्लक्षित केलं जातं. हा कोणता वर्ग आहे? ते काय वेगळा प्रश्न आहे तो. पण फार मला स्वतःला फार आनंद झाला आणि मला असं वाटतं की फार उशिरा त्याने मिळालं पुरस्कार.
आणि पुन्हा एकदा या निमित्तानं मराठी वाचकांनी त्यांच्या तिन्ही कादंबऱ्या ज्या समकालीन प्रकाशनाकडे आता आहेत आणि कविता संग्रह एक प्रफुल्लनी केलेला आहे प्रप्पा पिलर तर्फे, तो वाचून पुन्हा एकदा बघावं आणि निव्वळ उत्साहामध्ये पोस्ट लिहू नयेत. फार पोस्ट लिहिल्या आणि गंभीरपणे त्यांचं वाचन करावं, तर काहीतरी मराठीला वेगळी दिशा मिळेल. ग्रेट. आपण याच नोटवरती ही मुलाखत थांबूया किंवा ही चर्चा. आता चंद्रकांत पाटील म्हणाले, म्हणजे या चर्चेमध्ये अनेक मुद्दे आले. म्हणजे एक तर वैश्विक साहित्य काय असतं, देशी साहित्य काय असतं, त्यानंतर विनोदकुमार शुक्ल यांची थोरवी काय आहे, आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की विनोदकुमार शुक्लांच्या या सर्व कादंबऱ्या, म्हणजे तिन्ही कादंबऱ्या आणि एक कविता संग्रह हे मराठीमध्ये आहेत. तेव्हा वाचकांनी ते विकत घेऊन वाचावे आणि केवळ फेसबुक पोस्ट लिहू नयेत. धन्यवाद. धन्यवाद.